सो हे गाईस, मी आता माझ्या दोन्ही मामेच्या घरी जाऊन आम्ही रात्रीच आलो. रात्री झोपलो लई कंटाळा आला होता म्हणून मी झोपून गेले, का व्हिडिओ शूटिंग नाही केलं. आत्ता मी तुम्हाला दाखवते, अजून आंघोळ वेंघोळ झाली नाही आहे. मी तुम्हाला आहे ना आमच्या इथले झाडं दाखवते, कढीपत्ता वगैरेचे. चला, इथे कपडे धुवायचे आहे. तुम्ही बघू शकता वरती किती फणस लागले तिथे. किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. अजून खूप आहेत वरती, 13च नाही आहेत. मला ते दिसले तेवढ्या मी मोजलं. आणि इथे पण येते बघा. हे बाकी कसले झाड आहेत ते मला नाही माहिती, फक्त एवढं आहे ते बघा. इथे कढीपत्त्याचे झाड आहेत. मी आता जस्ट इथून खूप सारे कढीपत्ते आम्हाला म्हणजे मुंबईला न्यायला तोडलेत. मोठे मोठे होते ते मोस्टली छोटे छोटेच आहेत. इथं आतमध्ये खाली जायला पण रस्ता आहे. ते काय मम्मी मला बोलत होती, बघितलंस का तू काय इकडे, तर जाऊ की नको. हा बघा, हा आमचा डॉगी. खूप क्यूट आहे गाईज. हा तर वरती टेरेस आहे, बॅक साईड आहे. शे, इथे पण आतमध्ये पण आहे. मम्मी, ए मम्मी, ऑइल लगा आता हात में. आमचं घर आहे, मी तुम्हाला इथलं दाखवते. इथं गाईस पहिले पूर्ण झाडं होते, अख्खं जंगल सारखं होतं. ही अख्खी प्लेस इथून ते पूर्ण ते वरती दिसते ना, तिथून इथपर्यंत अख्खं जंगल सारखं होतं फुल. अशी हे कसं आहे आता, ह्याच्यासारखे एकदम मोठे मोठे झाडं होते, पण ते कापले आता आणि स्पेसफुल खाली आहे. म्हणजे स्पेशली ही जागा आमची नाही आहे, दुसऱ्यांची आहे. त्यांनी ते सगळं केलं. आणि हे जास्वंदाच्या फुलाची झाडं आहेत. अजून तिकडे पण आहे रेड कलरमध्ये, ते पण दाखवते बघा. हे थोडं असं स्किनी ऑरेंज असं, पण तिकडे रेड कलरमध्ये. हे रेड कलर एवढं भारी दिसते ना गाईज. हे किती मोठं मोठं आहे ते बघा तुम्ही. आपले मीडियम साईज नाही, लार्ज साईजमध्ये. हे बघा, ते घर आहे. एवढे अख्खी स्पेस. इथे ते लोक बॅट बॉल खेळत होते, ते दुसऱ्यांचं घर आहे. हे इथे आमचं घर. तर पाऊस थोडा थोडा पडतोय. मी आता आतमध्ये जाते. मरे मरे फिरते काल तू बेचारे का, तेरे जीना भी क्या जीना भर जाएगा. मी आता वरती तुम्हाला दाखवायला जाणार होती, पण ते पाऊस येतोय, त्यानंतर जाते. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. पाऊस येतोय, दिसत असेल तर बघा. थोडं 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 येतो. 2000 years later. हे गाईस, आम्ही ना इथे थोडंसं आमच्या घराच्या लांब आलोय, वरती डोंगरावर चढून. बघा, हे लोक सगळे गेलेत, आता मी पण जाते. बघा
मागून व्ह्यू बघा फक्त गाडीच तुम्ही काय सही तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते. इथे देवाचं मंदिर आहे का कुठचं तरी. हे बघा गाईस काय व्ह्यू आहे. हे मंदिर आहे इकडे. भारी व्ह्यू येतो ना. इकडे सगळे उभे आहेत. गाईस आता आम्ही इथून निघालोय. लास्ट टाइम ही जागा बघून घ्या. मस्त लय खूप फोटो काढले आम्ही. एवढं दमलं गाईस फुल. एवढा व्ह्यू भारी होता. आणि तिकडे मस्त एक मोर होता लय भारी. आता आम्ही निघालोय. बसची वाट बस 5:05ची होती. आता 5:30 वाजून गेलं. काकू माहीत नाही. आम्ही बसमध्ये बसलोय. मम्मी पण बसली. आणि तिकडे ते जे आहे ना खाली बसले. आता डायरेक्ट बस ट्रेन आहे त्यासारखं थोडं ट्रेनमध्ये जायची सवय आहे. आता ही बस डायरेक्ट कुठे थांबणार आहे. नेरूळला थांबणार आहे. जेवायचं बिवायचं काय माहीत नाही. आम्ही काहीच घेतलं नाही जेवायला. आता बघू कसं होतं. तर डायरेक्ट नेरूळला थांबणार. उल्हासनगरला जायचं. किती ट्रॅव्हल आहे. नशीब सकाळी पोहोचणार आहे. थोडं म्हणजे घरी जास्त पाऊस पडतो. बोलत होती की आम्ही मॉलमध्ये गेलो होतो तेव्हा आम्ही हे टी शर्ट बाय केलं. किती 299 असं 299 मध्ये होतं ते. अजून मला घ्यायचं होतं टी शर्ट पण मम्मी नव्हती. मम्मी बोलली फक्त एकच घेणार. पहिले वाटतं घेतच नव्हते. एकच वगैरे घेतलंय. मला आवडलं म्हणून मी घेतलं. आणि तिकडे थोडं म्हणजे आम्ही बर्गर वगैरे खाल्लं. खूप मजा आली. फिरलो. स्पेशली आम्ही स्नोमध्ये गेलो. त्याचा पण फोटो मी तुम्हाला पाठवते. म्हणजे
आम्ही पोहोचू 2-3 तासात. तर मग आम्ही तिकडे हॉटेलला थांबलो होतो तेव्हा आम्ही मिसळपाव खाल्लेला. मी आणि पप्पांनी आणि मम्मीने पावभाजी खाल्लेली. चांगले होते काय साई सिटी हॉटेल म्हणून. तर मग आई